एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, हे आहे लोकजागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा। भूतांच्या भेटीगाठी हा उपक्रम आपला फार जोरात चालू आहे। फार चांगला प्रतिसाद त्याला मिळतो आहे, त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा आभार। आता आपण पितर या विषयावर आज एक भाग पाहणार आहोत। भाद्रपद महिना हा जो आहे तो गणपती उत्सवाचा महिना आहे असं आपल्याला माहिती आहे। पण याच महिन्याचा जो दुसरा पक्ष आहे, ज्याला कृष्ण पक्ष म्हणतात, तो पितरांचा पक्ष आहे, त्याला पितृपक्ष असे म्हणतात। हाडपाक या नावाने सुद्धा तो प्रसिद्ध आहे। म्हणजे गणपती उत्सव संपल्यानंतर विदर्भामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, विशेषतः नागपूर, वर्धा, यवतमाळ हे 3 जिल्हे, यामध्ये एक हाडपाक्या गणपती नावाचा गणपती बसतो आणि मौज मजा करणे, त्यानिमित्ताने आपल्या कला यांना प्रदर्शित करणे, हे सगळे प्रकार या काळात होत असतात। म्हणून त्याला मस्कऱ्या गणपती सुद्धा म्हणतात। तर अशा तऱ्हेने हा फारसं काही दैवतांचं बंधन किंवा त्यांच्या पूजाविधीचा ताण तणाव काही न ठेवता आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा हा काळ आहे। तर अशा काळामध्ये पितृपक्ष ज्याला म्हणतो आपण, असा पितरांचा हा पंधरवडा आहे। पक्ष हा जो शब्द आहे तो पंधरवडा या अर्थाचा आहे की भारतीय महिने जे आहेत ते 2 भागात विभागले आहेत। पहिला जो भाग आहे त्याला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष म्हणतात आणि जो शेवटला भाग आहे, दुसरा भाग आहे, त्याला कृष्ण किंवा वद्य पक्ष म्हणतात। तर कृष्ण आणि वद्य म्हणण्याचं कारण असं की पौर्णिमा संपल्यानंतर मग चंद्राच्या कला कमी कमी होत जातात, शेवटी येते अमावस्या आणि तिथे महिना संपतो। तर ही जी भारतीय पंचांगाची एक कालगणना आहे, त्यानुसार या पक्षाचं एक स्थान आहे। पण या पक्षाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या काळामध्ये कोणती शुभ कार्य करू नये। विशेषतः खरेदी करायची असेल किंवा लग्न कार्यासंबंधी काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या बैठका म्हणा की काही खरेदी ही या काळात करू नये, म्हणजे अशुभ असा मानलेला काळ आहे। आणि या काळामध्ये आपल्या पितरांना आपल्याला तर्पण करायचं असतं, पितरांना खुश करायचं असतं, त्यांचे जे उपकार आपल्यावर आहे त्यांच्यामुळे आपण आहोत, ही जी कृतज्ञतेची भावना आहे ती व्यक्त करायची असते। अशा काळामध्ये ज्या वाईट घटना घडतात, काही घडत असं नाही पण आपल्या डोक्यात असं असते काही वाईट घटना घडू शकते म्हणून आपण शुभ कार्य टाळतो। पण हा जो पितृपक्ष आहे तो पितरांचा आहे आणि पितर म्हणजे आपले मृतपूर्वज, म्हणजे जे आज नाही आहेत पण त्यांच्यामुळे आपण आहोत त्याची आठवण। आणि मग ते या काळात आपल्या वंशजाकडे येतात आणि त्यामुळे त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांना खाऊ घालणं, खुश करणं, काही विधी, धार्मिक विधी करणं, हा एक धर्माचा भाग मानला जातो। अशा तऱ्हेने आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता साजरा करायचा हा भाग आहे। म्हणजे हा वाईट असा नाही आहे। त्याला वाईट का म्हटलं गेलं, त्याला अशुभ का म्हटलं गेलं, याची चर्चा आपण या भागात करणार आहोत। तर हा जो काळ आहे, या काळामध्ये पितरांना भोजन खाऊ घालणं किंवा घास, आपल्याकडे शब्द आहे पितरांना घास देणे, आणि आपले पितर कावळ्याच्या रूपात येतात। म्हणजे कावळा हे आपल्या पितराचं एक प्रतीक आहे अशी आपल्याकडे समजूत आहे। तर जी काही माहिती उपलब्ध आहे भारतीय संस्कृती कोशामध्ये आहे, चित्राव शास्त्रींच्या चरित्र कोशामध्ये आहे आणि इतरही ठिकाणी जे धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे पावा काणे यांच्या ग्रंथामध्ये आहे, त्यानुसार पितर नावाचा जो वर्ग होता तो एक लोकसमूह होता। म्हणजे असे अदृश्य अशी काही योनी ती नव्हती। जी माहिती आपल्याला कोशामध्ये मिळते की अदृश्य योनी, काही ठिकाणी त्याला पापयोनी म्हटलं आहे, म्हणजे वाईट गोष्ट, म्हणजे आपले पूर्वज वाईट आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि तो काढला गेला आहे। त्यामागची कारणं कोणती याची चर्चा आपण या भागात करणार आहोत। तर खरं म्हटलं म्हणजे पितर नावाची एक जमात होती, एक लोकसमूह होता आणि प्राचीन जी गणसंस्था होती, आत्यंतिक लोकशाहीवादी व्यवस्था, त्या व्यवस्थेचा प्रभाव पितरांवर होता की पितर त्या व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक होते। गणसंस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ती आत्यंतिक लोकशाही व्यवस्था होती असं अभ्यासकांनी म्हटलं आहे। अल्ट्रा डेमोक्रेटिक स्टेट किंवा अल्ट्रा डेमोक्रेटिक ट्राईब असे दोन्ही शब्द वापरले। ट्राईब या अर्थाने की जमात,
टेट हा शब्द थोडासा विसंगत आहे, कारण देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी त्या शब्दाला विरोध केला त्यांच्या लोकायत ग्रंथामध्ये, आणि त्याच ग्रंथाचा आधार घेऊन जो स्वतंत्र ग्रंथ लिहिला गेला डॉक्टर सारा गाडगिळांचा, तर त्यांनी सुद्धा टेट शब्दाला विरोध केला. एक समूह, लोकांचा समूह जो लोकशाहीवादी आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची भेदभावाची भावना नाही, स्त्री आणि पुरुष असाही भेद नाही, आर्थिक भेद असतील नसतील असं नाही, पण त्या गणसंस्थेत आत्यंतिक लोकशाही होती म्हणजे अंतर्गत. म्हणजे त्याचा जो प्रमुख आहे गण, त्या गणाचा गणपती हा लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या सहभागाने, सर्वांच्या संमतीने निवडला जाईल, आणि जेव्हा केव्हा तो गणाच्या विरोधात वागेल त्याला त्या गणातून हाकलण्याची, बाहेर काढण्याची सुद्धा व्यवस्था होती. हे भगवान गौतम बुद्धाच्या तारुण्यामध्ये जेव्हा ते शाक्य गणाचे सदस्य झाले आणि शाक्य आणि कोली ह्या दोन गणात जेव्हा वाद निर्माण झाले आणि युद्धाला तोंड फुटलं, तेव्हा सिद्धार्थांनी युद्धाला विरोध केला. त्यांचं म्हणणं की युद्धाने कोणाचं भलं झालं नाही, युद्धामध्ये निरपराध लोक मारले जातात, वृद्ध, योगी, रोगी, बालकं आणि स्त्रिया यांचा काही संबंध नसतो, पण त्यांचाही नाहक बळी जातो, म्हणून आपण हे टाळलं पाहिजे. तर अशा तऱ्हेचा जो विचार मांडला बुद्धांनी, सिद्धार्थांनी, तर त्यामुळे त्यांना त्या शाक्य गणाच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात आलं आणि हद्दपारीची शिक्षा झाली. मृत्यूदंड किंवा हद्दपार ह्या दोन पर्याय होते, त्यात हद्दपारी शिक्षा झाली. आणि पुढे मग रानावनात भटकत असताना बुद्धांना जे काही सत्य कळलं, ज्याला आपण आर्य सत्य म्हणतो, तर किंवा आर्य अष्टांगिक मार्ग जो बौद्ध धर्माचा आहे तो सुचला, तो या गणसंस्थेच्या व्यवस्थेतून बाहेर निघाल्यानंतरचा. म्हणून ही गणसंस्था किती टोकाची लोकशाहीवादी आहे, कारण राजाच्या मुलाला सुद्धा त्यात काही सवलत नव्हती. तर अशी एक संस्था पितरांची होती. तर ह्या पितर नावाच्या जमातीबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहू. असं मानलं जातं की ही अदृश्य योनी आहे, जसं यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, असुर, राक्षस, दैत्य, दानव, भूत, पिशाच, हे जे शब्द आहे अदृश्य आणि त्रासदायक अशा शक्तीचे द्योतक आहेत, आणि त्यांना तिरस्काराने पाहिलं जातं. त्यांच्याबद्दलची माहिती जी पुराणात आढळते ती नकारात्मक आहे. तर हे जरी खरं असलं तरी या नावाचे लोक आजही अस्तित्वात आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही गावांमध्ये त्यांच्या जमाती आहेत. किन्नर नावाची जमात आहे, त्यावर तर स्वतंत्रपणे पुस्तकं साहित्य अकादमीने काढलंय, किन्नरी सभ्यता, आणि त्यामध्ये त्यांची गाणी, त्यांचं राहणीमान, त्यांचं एकंदर जीवन आणि वंशशास्त्रीय दृष्ट्या त्यांची जी ओळख असेल ती सुद्धा त्यात आहे. गंधर्वाबद्दल सुद्धा असं म्हटलं गेलं आहे की काश्मीरमध्ये गंधर्बल नावाचं जे गाव आहे ते गंधर्वांचं गाव आहे. यक्ष हा शब्द पूजा करणाऱ्या लोकांच्यासाठी वापरला गेला, तोही वाईट अर्थाचा नाही. अप्सराबद्दल आपण पाहिलं की अप्सरा ह्या पाण्याच्या मालकिणी होत्या, आसरा. तर या सगळ्या गोष्टी चांगल्या अर्थाच्या आहे, पण वैदिकांनी त्याला वाईट अर्थाने आपल्या ग्रंथात चित्रित केलं. पण ही सगळी नावं ही आडनावाच्या रूपात सुद्धा शिल्लक आहेत. तर असा हा पितर लोकसमूह जो आहे तो ज्या तऱ्हेने उपासना करत होते आपल्या पूर्वजांची, पूर्वज पूजेचा हा प्रकार आहे प्रामुख्याने, तर त्याला श्राद्ध म्हटलं जात होतं. आता श्राद्ध शब्द म्हटला की आज फक्त पूर्वज, विशेषतः पितर आहे त्यांच्या पूजेला श्राद्ध म्हटलं जातं, किंवा वर्ष श्राद्ध हा एक प्रकार आहे. म्हणजे एकदाच तो वर्षातून एकदा केला जातो, किंवा मग मृत्यू पावल्यानंतर आपल्या घरातलं कोणी तर तेव्हा सुद्धा श्राद्ध घातलं जातं आणि ते गयेला घातलं जातं. किंवा मग जी धार्मिक स्थळं आहेत आपल्या भारतातली, त्या धार्मिक स्थळावर श्राद्धविधी करणारे लोक आहेत. पण हे श्राद्धविधी करणारे लोक आहेत त्यांच्याकडे जाणं हे वाईट मानलं जातं. म्हणजे हिंदू धर्मशास्त्र, जे ब्राह्मणी धर्मशास्त्र ज्याला म्हणता येईल, त्यामध्ये श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणांवर इतर ब्राह्मणांनी बहिष्कार घातलेला आहे आणि त्यांना इतर पूजापाठामध्ये बोलू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश आहेत. म्हणजे श्राद्ध करणाऱ्या लोकांवर बहिष्कार टाकणारे धर्मग्रंथ भारतात तयार झाले. त्याला कारण असं की ते पितरांच्या पूजाविधीला मान्यता देत होते. तर अशा तऱ्हेने हा जो श्राद्धाचा प्रकार आहे तो सध्या सुरू आहे. आपण पितर पक्षात आहोत आणि या पितरांबद्दल जी माहिती वेदामध्ये मिळते किंवा नंतरच्या पुराण ग्रंथामध्ये मिळते, त्यानुसार त्यांचा राजा यम होता आणि यम हा मृत्यूचा देवता आहे, मृत्यूचा देव आहे अशी आपली समजूत आहे. पण वैदिकांनी काही काळ त्याला पर्जन्य देव मानलं होतं. जसं पाऊस कशाने पडतो तर आपण इंद्राच्या कृपेने पडतो, इंद्र पाऊस पाडतो, किंवा वरुण पाडतो, वरुण नावाचं एक दैवत वैदिकांचं आहे, अशी आपली समजूत आहे. पण त्यापूर्वी यम सुद्धा पर्जन्य देव होता
अनेकांनी आपापल्या दैवतांना पर्जन्य देव म्हणून जाहीर केलं होतं. तर त्यामुळे हा त्या त्या संस्कृतीच्या अभिनिवेशाचा, त्या त्या संस्कृतीच्या श्रद्धेचाही भाग आहे. जसं नारायण देव हा वारली लोकांमध्ये पर्जन्य देवच आहे आणि त्या जमातीच्या निर्मितीला कारणीभूत ठरणारा अतिशय महत्त्वाचा देव मानला गेला आहे. तसा यम सुद्धा अशा लोकांचा देव होता, पर्जन्य देव, जे लोक त्याला आपला पूर्वज मानत होते. म्हणून यम हा आद्य पूर्वज मानला गेलाय. त्याच्याबद्दलची जी माहिती वैदिक साहित्यात आहे ती नकारात्मक आहे, पौराणिक साहित्यात सुद्धा नकारात्मक आहे. आणि त्यामुळे पितर आणि यम यांच्या पूजेचा हा काळ वैदिकांनी अशुभ मानला आणि त्याचा प्रभाव आपल्यावर झाला. तर यमाविषयी ज्या कथा वैदिक आणि पौराणिक साहित्यात आहे, तर त्यानुसार त्याचं जे नाव आहे, त्याच्या वडिलाचं नाव विवस्वान आणि आईचं नाव आहे त्वष्ट्याची मुलगी सरण्यू. तर ही जी माहिती आहे ती ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये आहे. आणि ऋग्वेदाच्या बहुतेक ऋचांमध्ये पुण्यवान लोकांचा राजा म्हणून त्याची आराधना केली आहे. म्हणजे ते पितर जे होते, जे ते पुण्यवान म्हटलंय, त्यांना वाईट म्हटलं नाही. भारतीय संस्कृतिकोशाच्या 7व्या खंडामध्ये पृष्ठ 575 ही माहिती आहे. आता हा जो यम आहे इतका लोकप्रिय होता की पुढल्या काळात तो बौद्धांनी सुद्धा स्वीकारला. आणि बौद्ध धर्मामध्ये यमाच्या पूजेची परंपरा सुरू झाली आणि पण त्याला मृत्यूचा देव मानलं गेलं. बौद्ध धर्मामध्ये धर्मपाल आणि बोधिसत्व ह्या ज्या संकल्पना आहे, म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये प्रगत अशा अवस्थेला गेलेली व्यक्ती, तर त्या श्रेणीमध्ये यमाला बौद्धांनी टाकलं होतं. आणि त्याचं जे वर्णन सापडते बौद्ध मूर्तिशास्त्रामध्ये, त्यानुसार त्याला 6 हात आहेत आणि पाश आहे, म्हणजे तो शासक आहे, पाश त्याच्या हाती आहे, दंड आहे, तो दंड देऊ शकतो, आणि कुठार म्हणजे कुऱ्हाड आहे, म्हणजे तो अशा तऱ्हेने तुम्हाला जिवंत ठेवायचं की नाही हा निर्णय देऊ शकतो. म्हणजे तो न्यायाधीश आहे, खरं कठोर न्यायाधीश आहे. तर त्याच्या बौद्ध मूर्तिकलेत त्याची जी वर्णन आहे त्याच्या हृदयावर चक्राकृती अलंकार आहेत, ही त्याची खूण आहे, बौद्धांनी ती जपली आहे. परंतु बौद्ध धर्मातही त्याला मग वाईट ठरवलं गेलं, खलनायक ठरवलं गेलं आणि त्याला नष्ट करणाऱ्या एका दैवताची निर्मिती केली. त्याला यमांतक म्हणतात किंवा यमारी या नावाने सुद्धा ते दैवत अतिशय प्रसिद्ध आहे. बोधिसत्व मंजुश्री याचं नाव हे यमारी आहे किंवा यमांतक आहे आणि तो निळ्या रंगाचा असून त्याला 3 शिरं आणि 6 हात आहेत असं बौद्ध मूर्तिशास्त्रात म्हटलंय. तो पूर्व दिशेचा स्वामी मानून कृष्ण यमारी आणि रक्त यमारी अशी त्याची 2 रूपं महायान बौद्धांनी मानली आहे. प्रज्ञा ही त्याची शक्ती असून तिच्यासह यमांतकाची उपासना केली जाते असं या बौद्ध महायान ग्रंथामध्ये म्हटलं आहे. यमाविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की यम कोणत्या दिशेचा स्वामी आहे. म्हणजे दिक्पाल नावाची एक संकल्पना वैदिकांनी मांडली की दिशांचेही काही स्वामी म्हणजे संरक्षक या अर्थाने, मालक या अर्थाने सुद्धा. तर त्या यम ही दक्षिण दिशेची दिक्पाल देवता आहे, दिशांचं पालन करणारी, रक्षण करणारी. आणि दक्षिण दिशेला आपल्याकडे धार्मिक ग्रंथांमध्ये अशुभ मानलेला आहे. म्हणजे ज्या दक्षिण दिशेचा स्वामी यम आहे या दक्षिण दिशेला पितर लोक राहतात, त्या दिशेवर बहिष्कार टाकण्याकरता धर्मग्रंथामध्ये अशा प्रकारची माहिती प्रसवली की ती दिशाच अशुभ आहे म्हणून तिच्याकडे पाय ठेवून झोपू नये वगैरे वगैरे, पूजा करताना तिच्याकडे आपलं डोकं ठेवू नये वगैरे. तर अशा तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या पितरांच्या विरोधात आहे. मुख्यतः पितर जमातीच्या लोकांच्या विरोधात वैदिकांनी केलेला सांस्कृतिक कट असं त्याचं स्वरूप आहे. तर आर्य भारतात यायच्या आधी जे काही लोक भारतात राहत होते त्यापैकी पितर नावाचा एक समूह, जसं यक्ष होते, राक्षस होते, दैत्य होते, दानव होते, असुर होते, अप्सरा होते, गंधर्व सुद्धा. तर अशा तऱ्हेच्या किन्नर, प्रामुख्याने किन्नरांची माहिती आता उपलब्ध आहे असे. तर अशा सगळ्या लोकांना गौण स्थान दिलं. काही ज्या लोकांनी शरण जे गेले वैदिकांच्या संप्रदायामध्ये, त्यांना मात्र देवयोनीमध्ये त्यांनी समाविष्ट केलं. आणि जे शरण गेलेली, ज्यांनी सतत प्रतिकार केला, त्यांना मात्र वैदिकांनी पापयोनी म्हटलं. तर यमाची दिशाही त्यांनी अशुभ ठरवली आणि धर्मग्रंथामध्ये यमाबद्दल निषेध करणाऱ्या आज्ञा दिल्या. वास्तविक त्याचं जे वर्णन वैदिकांनीच केलं आहे त्यानुसार तो एक न्याय देणारा प्रजाहित दक्ष अशा प्राचीन पितरांचा राजा होता. आणि पितरांच्या बद्दलच निषेधाची भावना किंवा विकृत भावना किंवा नकारात्मक भावना वैदिकांच्या मनात असल्यामुळे त्यांनी पितरांनाही निषेधार्ह
ठरवलं तरी आपल्या काही संस्कृतीमध्ये काही अशा गोष्टी आहेत, काही परंपरा आहेत, काही सण आहेत की ज्या पितरांशी निगडित आहेत. जसा हा पितृपक्ष आहे, पितरांना घास अर्पण करण्याचा, तर्पण करण्याचा असा हा काळ आहे. तर त्याचप्रमाणे यमद्वितीया नावाचा एक दिवस आहे, ज्याला आपण भाऊबीज म्हणतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ती साजरी होते. म्हणजे एकीकडे आपण यमाला वाईटी ठरवलं, पण यम आणि यमी ह्या बहीण भावांच्या प्रेमाचा सण म्हणून भाऊबीज सुद्धा आपण साजरी करतो. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये परस्पर विसंगत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोक परंपरा आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित कथा आणि प्रथा परंपरा. त्यात पितरांना भूत म्हटलं आहे. म्हणजे आपण भूतांच्या भेटीगाठीमध्ये पितरांची चर्चा का करतो आहोत, कारण पितरांना भूत ठरवलं आहे आणि काही ठिकाणी मृतपूर्वजांचे रूप म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं. त्यांची जी वंशज आहे, म्हणजे आपण सर्व, त्यांनी श्राद्ध, पिंडदान किंवा वार्षिक काही विधी केले नाही तर ते त्यांच्यावर रुसतात, कोपतात आणि त्यांना त्रास देतात, अशी समजूत रूढ केलेली आहे. इतर भूत जसे दिसत नाहीत. आता भूत ही संकल्पनाच आहे, हे काही वास्तव नाही आहे. आपल्या डोक्यात ज्या विकृती आहे त्या विकृतीला आपण आकार दिला, तो म्हणजे भूत. तर तेही दिसत नाही, तसं हे पितर सुद्धा दिसत नाही, पण स्वप्नात येतात आणि मग झोपेत दर्शन देतात आणि आठवण करून देतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय करायला पाहिजे. काही लोक कथामध्ये पांढऱ्या रंगाचे किंवा फिकट वस्त्र धारण करणारी ते असतात असं वर्णन येतात. ते अशक्त असतात, कारण त्यांना पुरेसं वर्षभर एकदाच आपण खाऊ घालतो. आपण आपल्याला रोज 2दा-3दा खायला पाहिजे, त्यांना वर्षातून एकदा खाऊ घालतो, त्यामुळे ते कृश झाले आहेत अशी एक संकल्पना आहे. तर पितर समजा रुसलेच तुमच्यावर, तर ते घरात अनेक अडचणी निर्माण करतात आणि आजार सुद्धा जे होतात ते पितरांमुळे. काही लोक घरी अपत्यप्राप्ती होते, त्याला वेळ लागतो, तेही कारण सांगितलं की त्यात पितर तुमच्यावर नाराज आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये काही आजार निर्माण झाले, दारिद्र्य आलं, गरिबी आली, त्यामागचंही कारण पितरांचं रुसणं हे मानलं जातं. आणि या पितराच्या रुसण्याला पितृदोष असं म्हटलं जातं. या दोषावर उपाय काय, तर श्राद्धविधी करायचे, तर्पण करायचे, पिंडदान करणं. हे केलं तर मात्र त्यातून मुक्ती होते, असा एक समज आहे. आणि त्यासाठी मग हा भाद्रपद महिन्याचा जो पंधरवडा आहे कृष्ण पक्षाचा, तो राखून ठेवलाय. आश्विन महिन्यातला काही भाग त्यासाठी राखून ठेवलाय. आणि काही ठिकाणी गाव पितर अशी एक संकल्पना आहे. मग गावातले लोक एकत्र येतात आणि पितरांना संतुष्ट करण्याकरता काही विधी करतात. काही ठिकाणी कुळ पितर ही संकल्पना आहे आणि कुळाचे लोक एकत्र येतात आणि आपल्या पितरांना संतुष्ट करण्याकरता काही विधी करतात. तर प्रत्येक कुळाला एक पितर असतो, अशी एक समजूत त्यामागे आहे. आता हे पितर कुठे राहतात, तर वडाच्या झाडावर राहतात, डोंगराच्या कड्यावर राहतात किंवा पिंपळाखाली राहतात. विशिष्ट ठिकाणी ते त्यांच्याकरता एक जागा नेमली असते आणि एखादं पितर संपूर्ण गावाचं रक्षण करतो म्हणून गाव पितर त्याला म्हणतात. आणि त्याच्याकरता एक गावात पितरांची जत्रा सुद्धा होते. या यात्रेत मग पितरांना खुश करण्याकरता बळी देणं, नारळ, मद्य, फुलं अर्पण करणं इत्यादी विधी होतात. डोंगर, दऱ्या, ओढे व नद्या या ठिकाणी पितर राहतात अशी एक समजूत आहे. अशा प्रकारची ही माहिती लोक समजुतीनुसार या ठिकाणी आपण सांगितली. प्रत्यक्षात पितर हा एक समाज होता, एक समुदाय होता आणि तो आहे अजूनही. त्याच्या वागण्याच्या ज्या पद्धतीचं वर्णन भारतीय संस्कृतीकोशात केलं आहे, तसं गावखेड्यात राहणारे सर्वसामान्य माणसं, जे शेतकरी वर्ग आहे, ते ज्या तऱ्हेने बसतात, उपरणं आपल्या खांद्यावर घालतात किंवा लोकांशी कसा संवाद साधतात, त्यावरून आजही गावखेड्यात राहणारे लोक म्हणजेच आपले पूर्वीचे पितर आहेत. पितर म्हणजे मृतपूर्वज एवढा अर्थ जरी असला तरी आपण सर्व पितरांचे वंशज आहोत आणि त्याबद्दलची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. कारण भूत पिशाच जगात नाही, त्याले भ्याचं कारण नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. एक नया इतिहास लिखेंगे.